हमको मन की शक्ति देना, श्रद्धा विश्वास की भक्ति देना। हे ईश्वर तुम हमको अपनी शरण में सदा रखना। हमको मन की शक्ति देना, श्रद्धा विश्वास की भक्ति देना। ललला ललला ला 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 ला, ललला ललला ला 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 ला। 10 दिशांनी गुणजिन आले, सभा मंडपी स्वागत झाले। 10 दिशांनी गुणजिन आले, सभा मंडपी स्वागत झाले। पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। केंद्र प्रमुख कुलकर्णी मॅडम, मुख्याध्यापक सर, कर्वे सर, पंडित सर, सर्व शिक्षक आणि दोन्ही अभ्यासिकेच्या कार्यकर्त्या आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, आज एकदम आनंदाचा दिवस आहे ना? सगळे खुश आहात ना? मी ना तुम्हाला आज 2 गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे, त्यात 2 लहान मुलं असतात, तुमच्यासारखेच असतात. आता उन्हाळ्या सुट्टीमध्ये भरपूर खेळलात की नाही? तसंच एक गावात 2 मुलं असतात, एक सुरेश आणि एक रमेश. सुरेश असतो ना, तो थोडा मोठा असतो आणि थोडा तब्येतीने पण असतो, आणि रमेश एकदम बारीक असतो. दोघं जण सुट्टी असल्यामुळे निवांत खेळत असतात. खेळत खेळत काय झालं, ते गावापासून थोडे लांब गेले आणि त्यांना माहित नव्हतं की तिथं झाडामध्ये विहीर असते. आणि दोघं जण खेळत खेळत पळत शर्यत लावतात आणि पळत सुटतात, आणि त्यांना माहिती नसतं. त्यामुळे तो सुरेश जो असतो मोठा, तो विहिरीत पडतो. तर काय करायचं, कुणीच नाही तिथं. दोघच बघतात. मागं तो रमेश जो वरती राहिलेला असतो, तो बघतो मागं तर गाव खूप लांब असतं, आणि तो सुरेश आतमध्ये पडल्यानंतर जोर जोरात ओरडायला लागतो, रमेश मला बाहेर काढ, रमेश मला बाहेर काढ. आता काय करणार रमेश? त्याला असं वाटतं गावात जाऊन पळत जाऊन कुणाकडनं कुणातरी बोलवून आणावं, तर तेवढा वेळ नसतो. आतमध्ये जर काय झालं तर काय करणार? एवढ्या लांब आपण कधी पळत जाणार? तो इकडं तिकडं बघतो, तर तिथं जवळ कासरा, बादली, कुठेतरी पाणी वगैरे काढत असतील ना बायका तिथनं विहिरीतून, त्यामुळे तर कासरा आणि बादली असतील. मग तो विचार करतो की आपण काय करावं त्याला. तो बादली टाकतो आतमध्ये, टाकून तरी बघू काय होतंय. मग सुरेश म्हणा, अरे बादली आली आली खाली आणि मी पकडले, तू ओढ मला. आता मला सांगा, तो रमेश छोटा असतो, लहान असतो त्याच्यापेक्षा, तो त्याला कसं काय ओढणार? तो म्हणतो, अरे ओढ ना, आता कधी जाणार तू गावात बोलवायला सगळ्यांना, तूच ओढ. मग तो प्रयत्न करतो, ओढतो, माग झाडाला बांधतो तो कासरा आणि ओढायला लागतो. आणि खालून त्याला सुरेश पण प्रोत्साहन देत असतो, अरे ओढ ओढ, आलोय वरती, मी आलोय वरती, आता काठाला आलोय, थोडंच राहिले, ओढ. आणि मग तो सुरेशला तो रमेश बाहेर काढतो ओढून. घाबरलेले असतात. गावात जाऊन सांगायचं तर काय ओरडतील आपल्याला सगळेजण. तुम्ही पण असं करता की नाही? आता घरी गेले तर आई रागवेल म्हणून. सो त्यांना पण भीती वाटली, आता काय होणार? मग ते घरी जातात आणि मग सांगतात की असं असं झालं, सुरेश पडला आणि मग मी त्याला खाली ओढून काढलं. आणि सुरेश पण सांगतो जाऊन घरी, मी पडलो तो विहिरीमध्ये आणि मला रमेशने ओढून काढलं म्हणून. कुणाला खरंच वाटत नाही, कारण रमेश किती छोटा असतो. तो कसं काही एवढ्या मोठ्या सुरेशला ओढून वरती काढेल म्हणून विहिरीतून. तर सगळेजण त्यांना हसतात. आणि मग सगळेजण संध्याकाळचे गावात एकत्र जमतात, तेव्हा सगळेजण त्या दोघांना हसतात आणि मग मारायला लागतात, खरं सांगा काय झालं म्हणून. तर तिथे एक आजोबा असतात, तर ते म्हणतात, अरे मारू नका मुलांना, त्यानं खरंच त्याला काढलं असेल पाण्यातून बाहेर. का काढला असेल सांगा बरं? कसं काढू शकला असेल रमेश, तो छोटा मुलगा? कारण त्याला तू हे करू शकणार नाहीस असं सांगणार तिथं कोणीही नव्हतं. म्हणजे जर आपल्यावरती वेळ आली तर आपण अशक्य सुद्धा गोष्टी करू शकतो. तर आता दुसरी गोष्ट, गावामध्ये सगळेजण गावातले लोक ठरवतात की गावाच्या कडे एक मोठा डोंगर असतो, खूप उंच असतो,
तिथं जाऊन आपलं गावाचं निशाण फडकवायचं. गावातले खूप सारे तरुण तयार होतात निशाण फडकवायला आणि सगळेजण जातात. स्पर्धा सुरू होते आणि सुरुवातीला सगळ्यांना उत्साह असतो. सगळेजण एकदम जोरजोरात भरभर चढायला लागतात. काही जण पळायला लागतात. निम्म्यापर्यंत गेल्यानंतर काही जण कंटाळतात, थांबतात तिथं. आता आम्ही काय पुढे येत नाही, तुम्ही जावा. उरलेले पुढे जातात. अजून पुढे गेल्यानंतर काही जण कंटाळतात आणि मग ते पण थांबतात. शेवटी मात्र 4-5 जणच राहतात. थोडंच राहिलं असं टोक आणि ते सगळेजण आता दमलेले असतात, त्यामुळे जरा हळूहळू चालायला लागतात. शेवटी ते पण कंटाळतात आणि एक जणच उत्साही असतो, तो मी जातो पुढं, निशाण घेतो आणि पुढे जायला लागतो. सगळेजण त्याला हात करतात, नको जाऊ, अरे नको जाऊ. सगळेजण मागची माणसं ओरडत असतात जोरजोरात, अरे नको जाऊ, आता किती लांब जायचं, एकटाच राहिलायस, नको जाऊ. त्याला काय वाटतं, मागं बघितलं, अरे वा, सगळेजण मला हात करतात, म्हणजे जोश देत आहेत, जा पुढे तू, जा पुढे तू. तो आणखीन चालत जातो, आणखीन चालत जातो. लोक त्याला ओरडत असतात की जाऊ नको, ये माघारी, ये माघारी. तर त्याला असं वाटतं की लवकर जाऊन ये माघारी, लवकर जाऊन ये माघारी, म्हणून तो आणखीन पुढे जातो. वरती जाऊन तो निशाण फडकवतो आणि मग खाली यायला लागतो. खाली आल्यानंतर सगळी लोक ओरडतात, अरे काय, आम्ही तुला सांगत होतो जाऊ नको, किती लांब जायचं होतं, उशीर झाला, सगळेजण वाट बघतात, खाली चला नको म्हणून. तो म्हणतो हो का, बरं. खाली येतात तर मग सगळी माणसं त्याला ओरडतात. आता तो खरं तर जाऊन आलेला असतो की नाही वरती, तरी पण ओरडतात. त्याला म्हणतात, अरे किती लांब होतं, आजारी पडलास, काय झालं तर पडला बिडलास वरण, म्हणजे दबरा होती वरती खूप मोठी, म्हणून आम्ही म्हणतो तर जाऊ नको, तर तुला एवढा ऐकत नाही रे, असं म्हणून त्याला टकल्या मारायला लागतात. तो काय म्हणतो, मी बाहेर आहे. म्हणजे लोक त्याला जाऊ नको म्हणत असतात, पण त्याला वाटतं की आपल्याला जोश येत आहे. म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर आपल्याला काय व्हावं लागतं, बहिरं व्हावं लागतं. सगळेच लोक आपल्याला प्रोत्साहन देणारे भेटतात असं नाही. काही जण मागे ओढणारे पण असतात किंवा काही अनुभवच घेतलेला नसतो, त्यामुळे ते म्हणतात की अरे नाही जमायचं, अवघड आहे, असं होऊ शकतं. मग आपण मात्र आपल्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवायचा आणि प्रयत्न करत राहायचं आणि दुसऱ्यांचं ऐकायचं नाही. सगळं दुसऱ्यांचं नाही ऐकायचं. कोण काय सांगतंय आता विचार करायचा आपण, आणि आपल्याला जमेल का, आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून आपण प्रयत्न करायचा. हे आज आपण शिकलो. थँक्यू. आता शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम आपण पार पाडूया. मॅडमना मी विनंती करते की त्यांनी एका विद्यार्थ्याचं नाव घेतल्यानंतर त्यांना स्कूल किट वितरण करावं. सर्व विद्यार्थी मित्र, या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, पंडित मॅडम, पंडित सर, त्याचप्रमाणे करते साहेब, या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, ज्या विद्यार्थी मित्रांसाठी हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने हा राबवला गेलेला उपक्रम आहे आणि खरोखर तळागाळातल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं हा त्यांचा उपक्रम, शासनाचा उपक्रम. शासनाला जसं वाटतंय तसं संस्था सुद्धा पुढाकार घेऊन या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आमच्या शाळांना या ठिकाणी काही ना काहीतरी देऊन त्या आम्हाला खूप छान असं विद्यार्थ्यांना आनंदित करतात. हा याच्यासारखा आनंद कुठे नाहीये खरं. आणि त्यांनी जे 2 गोष्टी सांगितल्या की कोणती गोष्ट अशक्य नाहीये, आपण मनात आणलं तर प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने साध्य करू शकतो. म्हणजे आपल्याला त्यासाठी सततचा अभ्यास पाहिजे, सतत आपण निरंतर कार्य करत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता विद्यार्थ्यांनी या गोष्टीतून एवढाच बोध घ्यायचा आहे की त्यांनी हे तुम्हाला किट का दिले, किट देण्यापाठीमागे काहीतरी उद्देश आहे, तुम्हालाच का निवडले, तर त्यामध्ये तुम्ही काहीतरी करून दाखवू शकता. तुमच्यामध्ये ते आहे, त्या तुमच्यामध्ये जे गट्स आहेत, तुमच्यामध्ये ते कार्य करण्याची एक चांगली क्षमता आहे, कुवत आहे
आणि म्हणून तुम्ही काय करायचंय, तुमच्यामध्ये असलेल्या त्या क्षमतेचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं ते काम करायचंय. म्हणजे प्रयोगाचा असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील, नुसता प्रयोगच करा असं सांगितलंय का त्यांनी? कोणतीही अशक्य गोष्ट असली तरी ती आपल्याला शक्य करता येईल. इथे या गोष्टीमध्ये, पहिल्या गोष्टीमध्ये काय होतं सुरेश रमेशच्या, तर त्या विहिरीतून त्यांनी बाहेर काढायचं होतं. मग विहिरीमध्ये बाहेर काढताना तो एकटाच, मग कोणीही त्याला मदतीला नसताना सुद्धा त्याने ती गोष्ट पार करून दाखवली की नाही. आणि तुम्ही सुद्धा ते एकटा सुद्धा, म्हणजे तुम्हाला 6वीला इंग्रजीमध्ये एक गोष्ट होती बघा, नाही का, की शेतकऱ्याची बैलगाडी कुठं रुतली? चिखलात रुतली, होय ना. मग चिखलात रुतलेली बैलगाडी आहे, पाऊस पडतोय, तिथं मदतीला कोणी नाहीये, बोलवलं तरी कोणी येत नाही. देवाला हाक मारला, देवाला धावा केला, देवाचा धावा केला म्हणजे देव येणार आहे का रे? प्रत्यक्ष येत नसतो. कारण देव हा तुम्ही मनामध्ये अनुभवायचं असतं किंवा स्वतःमध्ये देवत्व निर्माण करायचं. आणि मग देव असा येणार नाही तुमच्या मदतीला. तुम्ही स्वतःमध्ये चांगले गुण ते अवलंब करायचे, स्वतःला ढकलायचंय, पुश करायचंय, पुढं कसं आपल्याला जाता येईल ते पाहायचंय. आणि म्हणून मग त्यानं शेवटी काय विचार केला, नाही आता आपल्यालाच या खड्ड्यात रुतलेली गाडी बाहेर काढता येते की नाही, तो आपणच ढकलून गाडी प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्याने त्यानं खरोखर प्रयत्न केला तेव्हा कोणती गोष्ट अशक्य नाही असं त्या शेतकऱ्याला सुद्धा जाणवलं, बरोबर आहे ना. आणि त्यांची गाडी पुढे काढली. तसंच या सुरेशला बाहेर काढण्याचं काम रमेशने केलं, किंवा निशाणा फडकवण्याचं काम. एवढा मोठा उंच डोंगर आहे, मग आता किती माउंट एव्हरेस्टवर जाणारी लहान मुलं सुद्धा असतात, निशाण फडकवून येतात. मग ट्रेकिंगला जाणारी मुलं असतात, उंच पर्वत शिखरं चढणारी मुलं असतात, डोंगर चढणारी मुलं असतात. कोणतीच गोष्ट अवघड नाही जर आपण लहानपणापासून त्याचा सराव केला किंवा आपण सतत काम करत राहिलो. मला हे जमणार नाही म्हणलं तर कधीच जमणार नाही, पण मला सगळं जमतंय आणि मी हे करू शकेन असा जर आत्मविश्वास ठेवला तर आपण चांगल्या पद्धतीने प्रत्येक काम पूर्ण करू शकतो. एवढंच आज या ठिकाणी सांगायचं. आणि त्यांनी या आमच्या शाळेला खूप छान पद्धतीने किट वाटप करून आमच्या शाळेला आनंदी केले. आमच्या विद्यार्थी मित्रांचा खरोखर आनंद असा मोठा केलेला आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देते आणि मी थांबते. कार्यक्रम निमित्त इथं उपस्थित असलेले एक्सेप्शनल जोडतो. कसलं कार्यही एक्सेप्शनल, त्यांचं कार्य सुद्धा वेगळं आहे, वाखाणण्यासारखं आहे. आणि ते वेगळे आहेत एकदम असे देशपांडे द्वय पंडित सॉरी. तर असे आणि आमच्या या कुटुंब विभागाचे, शिक्षण विभागाचे प्रमुख अरविंदरी कुलकर्णी मॅडम. आणि एक शाळा ही अत्यंत प्रगतीपथावर नेण्यासाठी जे अहोरात्र दिवस रात्र त्याचा पुरावा आहे माझ्याकडं. पण आता तोंडीपेक्षा लेखी पुरावा मोबाईलवर मिळतो. असे हे आमचे शिक्षक वर्ग, त्यांना त्यांची धुरा सांभाळणारे, त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट प्रतीनं काम करणारे आमचे हेडमास्टर साहेब. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे ही आमची बालगोपाल मुलं, जी सर पंडित मॅडम, ही मुलं टोटली सामान्य परिस्थितीतली आहेत. त्यातले एकही मुलगा विद्वान माणसाचा नाही, बुद्धिजीवी माणसाचा नाही. अशा माणसांना तुम्ही पंडित बनवायचा प्रयत्न करताय, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. मला लक्षात घ्या, तुम्हाला आता मॅडम कुलकर्णी मॅडमने पुष्कळ सांगून सांगितलं, पंडित मॅडम तुम्ही दोघं जे करताय काम ते फार चांगलं आहे, लगेच म्हणत नाही, खूप प्रयत्न करावा. आता तुम्हीच सांगितलं, हो की नाही? प्रयत्न केल्यानंतर खूप मिळतं. ते प्रयत्न करायला तुम्हाला जोड देणारी माणसं आहेत सगळी. तर निश्चितपणे तुमच्या कार्याला फळ चांगलं मिळेल या शाळेत, असं मी ठामपणे सांगू शकतो. मुलाने लक्षात घ्या, आपले शिक्षक वर्ग लक्षात घ्या की जर आता त्यांनी सांगितलं की तुमच्यातलं तुम्ही जे कार्य करताय, तुम्हाला हे माहित नाही
की भारतातला उच्च प्रतीचा शास्त्रज्ञ खेळाडू कोण यातला निर्माण होणार आहे तुम्हाला माहिती आहे नाही, तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करता. होणार नाही कसं आपलं? असं आपल्या अनेक लोकांनी गेल्या 75 वर्षामध्ये प्रयत्न केले. त्याचप्रमाणे विद्यार्थिनी खरोखर लक्ष्मी केशव प्रतिष्ठानचा उपक्रम हा स्तुत्य आहे. गेली पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये या 2 मार्गदर्शक आणि अजून 2 आहेत, मला वाटतं 4 मार्गदर्शक आमच्या 5वी 6वी 7वी आणि 8वी या वर्गाला विज्ञानाचे प्रयोग असो, वैज्ञानिक संकल्पना किंवा संगणक शिक्षणाच्या बाबतीतील माहिती, विद्यार्थ्यांचं संगणक ज्ञान वाढीच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतात आणि वेळोवेळी या प्रतिष्ठानच्या वतीनं गरीब, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना असं शैक्षणिक साहित्य दिलं जातं. अतिशय शाळा भाग्यवान मानावं लागेल, कारण सगळ्याच शाळांना असे प्रतिष्ठानमार्फत किंवा इतर संस्थांमार्फत शैक्षणिक साहित्य मिळतच असं नाही. कृष्णनगर शाळेमध्ये येणारी मुलं ही सर्वसामान्य कुटुंबात आहेत, अतिसामान्य कुटुंबात आहेत. अगदी प्रतापशिवनगर झोपडपट्टी असेल किंवा लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी किंवा पुलाखालची जी मूर्तिकारांची मुलं आहेत. आमच्या या गायस मॅडम अलीकडं करपे साहेब त्यांच्याकडे महत्वाचं काम दिलंय. पुलाखालची मुलं त्यांच्या गाडीतून रोज इथं पोच करायची आणि रोज जाताना घेऊन जायचं. त्यांनी ते काम आनंदानं स्वीकारलं आणि आज 9:30 पासून पुलाखाली जाऊन थांबल्या होत्या त्या मुलांना तयारी करण्याच्या दृष्टीनं. आणि किंवा या रस्त्यावर फुलं विक्रेते किंवा कुंडी विक्रेते आहेत ना, परराज्यातून आलेले, त्यांची मुलं या ठिकाणी आहेत. आणि अशी सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेत शिक्षण घेतात. चांगलं म्हणजे इतर मुलांच्या सारखं टापटीपणा राखण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती केव्हा आपल्या लक्ष्मी केशव प्रतिष्ठान सारख्या संस्थेनं त्यांना अशी मदत दिली किंवा त्यांना प्रोत्साहन मिळालं की ती मुलं अतिशय उत्कृष्टरित्या इथं ज्ञान घेण्याचं काम करतात. आणि आमच्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक अतिशय अभ्यासू आणि विद्यार्थ्यांच्या विषयी कळकळ असणारे, विद्यार्थ्यांच्या गळी ज्ञानरूपी असं ठेवा वाटणारे अतिशय उत्कृष्ट अध्ययन अध्यापनची क्रिया या शाळेमध्ये चाललेली आहे. आणि शिक्षक सुद्धा या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी सतत कष्ट घेत आहेत, सतत धडपड चालू आहे. वेगवेगळे विविध उपक्रम या ठिकाणी, योजना विविध राबवले जातात. आमचे बडदरे सर असतील किंवा विज्ञान शिक्षक गायकवाड सर, मगर सर, या बर्गे मॅडम, डायस मॅडम किंवा गायकवाड मॅडम. आता गायकवाड मॅडमच्या वर्गात जर म्हणाल तर 2 गतिमंद मुलं आलेली आहेत की जे त्यातली ती मुलं एका जागेवर स्थिर बसनातच झाली. ती काही बी वस्तू वाढणार, तक्ते वाढणार, तक्ते फाडणार, अशी मुलं आहेत. पण तरी सुद्धा ती लिलया ते पार पडतात. 2 अशी मुलं आलेली आहेत आणि त्या मुलांना शिक्षणाचा हक्क आहे. या हेतून त्यांना या शाळेत त्या वर्गात प्रवेश दिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांची गतिमंदता कमी होऊन सर्वसामान्य मुलासारखी ती कशी मुलं तयार होतील या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. डाने मॅडम किंवा मेत्रे मॅडम, सगळ्यात जास्त विद्यार्थी असणारा वर्ग म्हणजे मेत्रे मॅडमचा आणि तोही 2रीचा वर्ग. गेल्या वर्षी 1ली होती. लहानच मुलं आहे, संख्या भरपूर आहे. पण तसला होतो त्यांना त्रास की मुलं संख्या जास्त असली की त्याचा त्रास जाणवतोच. मुलांचा किलबिलाट सुरू असतो, सगळ्या मुलांच्याकडे वैयक्तिक लक्ष देता येत नाही. पण आता काय झालंय,
शिक्षक भरती सुद्धा 2011 पासून नाही. सर्व सन्माननीय अतिथींचं आभार व्यक्त केलेलंच आहे, पण तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून मी या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी उभी आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की ज्या प्रतिष्ठानच्या नावामध्येच लक्ष्मी आणि केशव आहे, त्यांचा आभार आम्हासारख्या पामरांनी काय मानावं. त्यांच्या नावातच लक्ष्मी आणि केशव आहे. देवत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माची जुळती. त्यांच्या नावातच देवत्व आहे, तसेच त्यांचं कार्यही अतिशय स्तुत्य आणि वाखाणण्याजोग आहे. या जे प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत किंवा कार्यवाहक आहेत त्यांचे आभार मला खरं तर असं आभार मानावंसं वाटत नाही, कारण मला असं वाटतं की शिक्षण प्रक्रिया ही एकांगी किंवा फक्त शिक्षकांनीच चालवावी किंवा फक्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं असं नसून ही शिक्षण प्रक्रिया ही अविरत चालणारी अशी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये आम्हास आपल्यासारख्या प्रतिष्ठितांचा आधार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांचा आहे आम्हाला आधार त्यांचे मानू कशाला आम्ही आभार. जर आम्ही आभार मानले तर मला असं वाटतं की आपण आमच्यापासून दुरावाल. म्हणून मला आभार मानायची इच्छा नाही, परंतु एक औपचारिकता म्हणून मी आपल्या सर्व अतिथींचं की ज्यांनी विद्यार्थ्यांना एक छानसं गिफ्ट दिले, त्या गिफ्ट मध्ये मी थोडस सहजच दुडे मॅडमला विचारलं की मला पण उत्सुकता होती की त्या गिफ्ट मध्ये काय आहे. कारण ज्या तुम्ही बोधकथा सांगितल्या, उपदेशपर कथा ज्या सांगितल्या, त्या कथातून बरचसं प्रोत्साहन मिळालं विद्यार्थ्यांना. पहा, शिक्षण घेत असताना 80% प्रोत्साहन, 80% कष्ट आपले आणि 20% जर प्रोत्साहन मिळालं तर 100% यश नकळत मिळून जातं. तसं आपण मुलं आमची कष्ट करत आहेत, आपण सर्वजण किंवा आम्ही शिक्षक किंवा आपले जे प्रतिनिधी आहेत ते सर्व कष्ट करत आहेत, पण आपल्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी जर प्रोत्साहन दिलं, 20% प्रोत्साहन देण्याचं काम आपण हे केलेलं आहे अतिशय मोलाचं. आणि आपल्या उपदेशपर गोष्टीतून सुद्धा अशी प्रेरणा मिळाली आहे की विद्यार्थ्यांनी पाठीवर आपण थाप मारली. त्यामुळे आमचे निश्चित विद्यार्थी आता पुढे जोमानं वाटचाल करतील अशी मी विद्यार्थ्यांच्या आणि आम्हा शिक्षकांच्या वतीने मी आपल्या सर्वांना अशी ग्वाही देते. आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असं गिफ्ट देऊन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन आम्हा सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना उपकृत केलं, त्याबद्दल आपले खूप खूप मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम् इत्येषा प्रार्थनास्माकम् भगवन् परिपूर्यताम्. ओम शांति शांति शांति. श्लोकाचा अर्थ पण सांगतेय, तो पण पाठीमागून म्हणायचा. हे परमेश्वरा, जीवनात जेवढे आम्ही घेऊ त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात इतरांना देऊ असे होऊ दे. हे परमेश्वरा, आमची ही प्रार्थना परिपूर्ण कर. ओम शांति शांति शांति.